लग्नाची बेडी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत. सिंधू शांतपणे तिच्या रूममध्ये विचार करत बसलेली आहे. कारण तिची मोठी दुविधा झाली आहे. राघवबरोबर जावं की न जावं असा प्रश्न तिला पडलेला आहे. राघवबरोबर जर का आपण गेलो तर आपली आणि सावीची भेट होणार नाही. आणि राघवबरोबर जाणं पण गरजेचं आहे, कारण कितीतरी मुलं आहेत ज्यांना आपली गरज आहे. ही अशी मुलं आहेत जी आईवडिलांपासून दूर झालेले आहेत. आपण नक्की काय करावं असा प्रश्न तिला पडलेला आहे. पण मधू, जर का आज आपण गेलो नाही तर परत आपल्याला सावीशी भेट घडू देणार नाही, असाही प्रश्न तिच्या मनामध्ये येत आहे. नाही, आपल्याला आत्ता सावीलाच भेटणं गरजेचं आहे, असा विचार ती करत असते. पण आपण जर का राघवबरोबर गेलो नाही तर राघव आपल्यावर संशय घेणार आणि त्या गोष्टीचाही आपल्याला त्रास होऊ शकतो. ती स्वतःशी बोलत असते तेव्हाच राघव तिच्या जवळ आलेला असतो. राघव म्हणतो, "कसला संशय? तू कोणत्या गोष्टीवर बोलत आहेस मला सांगशील का?" राघवने तिचं बोलणं ऐकलेलं असतं. आता राघवने तिला प्रश्न केलेला असतो. एकतर अगोदरच राघवला ही सिंधूच आहे असं वाटत आहे आणि त्यामुळं संशय हा शब्द जेव्हा तिच्या तोंडातून ऐकतो तेव्हा तो तिच्याजवळच येऊन उभा राहिलेला आहे. "तू स्वतःशी काय बोलत होती ते सांग आणि कसला संशय याबद्दल तू बोलत होती ते देखील सांग." तेव्हा सिंधू देखील ताडकन उठते. "आपण तुझ्याविषयीच बोलत होतो लंबू. तू आहे ना आपल्यावर सारखा संशय घेतो ना, त्यामुळे आपण असं बोलत होतो. आपण काही जरी केलं तर आपल्यावर संशय घेतो. त्यामुळंच आपल्या तोंडातून असं निघलं होतं." असं सारवासारवीचं उत्तर तिने राघवला दिलेलं असतं. राघव म्हणतो, "ठीक आहे. मी जे काम तुला विचारायला आलोय ते तू करणार आहेस की नाही सांग." कृष्णा विचारते, "कसलं काम?" तेव्हा राघव म्हणतो, "मी आत्ता मिशनवर चाललेलो आहे. तुला माझ्याबरोबर यायचं आहे किंवा नाही ते एका शब्दात स्पष्टपणे मला सांग." तेव्हा ती राघवला स्पष्टपणे काहीच बोलत नसते. "तुला चोर पोलीस खेळायचं आहे ना, तर जा आणि तुझी तू चोर पोलीस खेळ. आपल्याला असलं चोर पोलीस खेळण्यामध्ये काही इंटरेस्ट नाही आहे." राघव तिच्याकडे रागाने बघत असतो. राघव म्हणतो, "मी खूप मोठ्या मिशनवर चाललेला आहे आणि माझ्या मिशनची अशी तू टिंगल करू नको. जर का तुला यायचं नसेल तर स्पष्टपणे सांग येणार नाही म्हणून. मीही तुला इथं नेण्यासाठी आलेलो नाही आहे. फक्त आई म्हणली होती की तुला माझ्याबरोबर यायचं आहे म्हणून मी तुझ्याकडे आलेलो आहे. मलाही तुझ्याबरोबर या मिशनवर जाण्यामध्ये काही इंटरेस्ट नाही आहे. कारण तुलाच तशी इच्छा नसेल तर मी तुला बळचच घेऊन जाणार नाही." असं देखील राघव तिला सांगत असतो. पण कृष्णा मात्र वेगळंच बोलत बसलेली असते. "तुला जायचं आहे ना, तर तू पटकन जा. आपल्याला तुझ्याबरोबर येण्याची इच्छा नाही आहे आणि आपल्याला ती लहान मुलं देखील आवडत नाही. तुला माहिती आहे ना?" राघव म्हणतो, "मला तुझे विचार कळलेले आहेत. आता तू यापेक्षा जास्त नाही बोललीस तर बरं होईल. मीच चाललेलो आहे. पण मी गेल्यानंतर परत आईला जाऊन सांगू नको की मी तुला या मिशनवर नेलेलं नाही म्हणून." असं बोलून राघव तिच्या समोरून निघून जातो. निघून जाणाऱ्या राघवकडे पाहत ती विचार करत असते की खरोखर त्या मुलांना आपली गरज आहे आणि आपण या मिशनवर जायला पाहिजे. आपण जर का गेलो नाही तर तिथं काहीही घडू शकतं. जसं सावीला आपली गरज आहे, तसं त्या मुलांना देखील आपली गरज असणारच आहे ना. आपण या मिशनवर जावं असा ती विचार करते आणि राघव गाडी जाऊन बसतो. तोपर्यंत ती देखील गाडीमध्ये जाऊन बसते. तिला आलेलं पाहून राघवला समजतं की हिला आपल्याबरोबर मिशनवर यायचं आहे. आता ती स्वतःचा सीट बेल्ट लावत असते. पण तिला सीट बेल्ट काही लावता येत नसतो. राघव तिच्याकडे पाहत असतो आणि कशाप्रकारे सीट बेल्ट लावला पाहिजे हे तिला सांगत असतो. तेव्हा ती चिडते आणि म्हणते, "ए लंबू, तुझ्या बुडाखाली रोज गाडी असते ना, म्हणून तुला हे सगळं जमत असेल. आपल्याला असलं काही जमत नाही, कारण आपल्याकडे गाडी नाही ना, नाही येत आपल्याला सीट बेल्ट लावता. मग आपण काय करू?" राघव म्हणतो, "तुला सीट बेल्ट नीट लावता येत नसेल तर मी तुला लावून देतो." ती म्हणते, "नाही, आपल्याला जसं येतंय ना तसाच आपण लावणार आहे." पण तिला काही तो सीट बेल्ट लावता येत नसतो. तेव्हा राघव तिच्या जवळ जातो. राघव आपल्या खूपच जवळ आलाय ही गोष्ट तिच्या लक्षात आलेली असते. राघव आणि कृष्णा हे एकमेकाच्या अगदी जवळ, म्हणजे एकमेकाला अगदी चिटकूनच बसलेले असतात. ती देखील राघवकडे एकटक पाहत असते. राघव देखील तिच्याकडे एकटक पाहत असतो. राघव तिचा सीट बेल्ट लावतो आणि तिला सांगतो की मी सीट बेल्ट लावलेला आहे. राघवला देखील कळतं की ती आपल्या नजरेमध्ये हरवून गेलेली आहे. इकडे मधूने एका व्यक्तीला फोन केलेला आहे आणि ती त्याला सांगत आहे की लवकरच त्या मुलीला मी सांगते त्या ठिकाणी घेऊन ये. आजच्याच त्या मुलीला आपल्याला देऊन टाकायचं आहे, म्हणजे माझ्या डोक्याची कटकट मिटणार आहे.
एकदा ही माझ्या आयुष्यातून निघून गेली म्हणजे मी निश्चिंत झाले, असं ती बोलत असते. इकडे राघवने सर्व पोलिसांना जमा केलेलं आहे. हे काम अतिशय जिकरीचं आहे आणि ते व्यवस्थितपणे पार पडलं पाहिजे हे लक्षात ठेवा. एकाही मुलाच्या जीवाला धक्का नाही लागला पाहिजे असं देखील तो सर्वांना सांगत असतो. पण तेथे सिंधू बसून जोरजोरात पेन वाजवत असते तेव्हा राघव तिच्यावर एकदम चिडतो. मी इथं अतिशय महत्त्वाच्या मिशनबद्दल बोलत आहे आणि मला माझ्या कामामध्ये इंटरफिअर केलेला अजिबात जमत नाही. तुला हे ऐकायचं नसेल तर इथून उठ आणि बाजूला जाऊन बस. पण मी सांगतोय त्याच्यामध्ये ढवळाढवळ करू नको असा कडक सल्ला त्याने आता कृष्णाला दिलेला असतो. कृष्णा पण या गोष्टीमुळे एकदम ताडकन उठते आणि राघवला बोलायला लागते की ठीक आहे, तुमचं काम आहे तर तुम्ही व्यवस्थित पार पाडा. मला यामध्ये काही इंटरफिअर करायचं नाही आहे. ते दोघे बोलत असतात तेवढ्यात तिच्या हातामध्ये एक कागद पडतो की ज्यावर मिसिंग असलेल्या मुलीचं नाव लिहिलेलं असतं. ती त्या मुलीचं नाव पाहते आणि फोटो देखील पाहते आणि तेवढ्यात तिचेच पालक रडत-रडत पोलीस स्टेशनमध्ये आलेले असतात. "काहीही करा, पण आमच्या मुलीला त्या गुंडांच्या तावडीतून सोडवा. आमच्या मुलीच्या जीवाला धोका होऊ देऊ नका," असं ती राघवला सांगत असतात. राघव त्यांना शांत करतो. "कोणीही असू द्या, पोलिसांपेक्षा मोठा नाहीये. तुम्ही काही काळजी करू नका आणि तुम्ही निश्चिंत राहा. हे मिशन आता मी स्वतः पार पाडतोय. तुमच्या मुलीच्या केसाला देखील धक्का मी लागू देणार नाही. तुम्ही निश्चिंत राहा," असं तो त्यांना सांगत असतो. आणि तेवढ्यात त्यांना दिलासा देण्यासाठी कृष्णा देखील मध्ये बोलते आणि त्यांना सांगते की तुम्ही काही काळजी करू नका. हे एकदम जबरदस्त पोलीसवाले आहेत. त्यांच्यावर तुम्ही भरोसा ठेवू शकता. ते तुमच्या मुलीला निश्चितपणे तुमच्याकडं आणून सोपवतील असा माझा विश्वास आहे. त्यामुळं तुम्ही अगदी निश्चिंतपणे त्यांच्यावर विश्वास ठेवा. कृष्णा त्यांना दिलासादायक शब्द बोलत असते तेव्हा राघव देखील तिच्याकडे पाहत असतो. कृष्णाच्या बोलण्यामुळे त्या पालकांना अगदी भरोसा वाटलेला असतो की राघव लवकरात लवकर आपल्या मुलीला घेऊन येईल. ते पालक निघून जातात आणि सिंधू आता राघवला बोलत असते, त्यांचं काम तुम्ही करणं गरजेचं आहे. लवकरात लवकर त्या मुलीला शोधा. तेव्हा राघव चिडतो आणि म्हणतो, मला माझं काम समजून सांगण्याची गरज नाहीये. ते कसं करायचं मला माहीत आहे. तेव्हा राघव एका ठिकाणी फोन करतो आणि त्यांना नक्की काय काय करायचं आहे ते सगळं समजावून सांगतो. राघव जेव्हा फोनवर बोलत असतो तेव्हाच कृष्णाला मधूचा मेसेज आलेला आहे आणि लवकरात लवकर एका ठिकाणी पोहोच, तेथे तुला त्या मुलीची भेट घालून देते असा मेसेज तिला मिळालेला आहे. मधूकडे चाललेल्या कृष्णाने राघवला सल्ला दिलेला असतो की अशी किडनॅप झालेली मुलं बहुधा त्यांच्याच घरातील पैशाची हाव असलेल्या एखाद्या पाहुण्याने किडनॅप केलेले असतात. आता कृष्णा मधूने सांगितलेल्या एका अड्ड्यावर पोहोचलेले असते. तेथे सर्व सामान अस्ताव्यस्त पडलेलं असतं आणि मधू खुर्चीमध्ये कृष्णाची वाट पाहत बसलेले असते. कृष्णा पाहते की मधू आपल्या अगोदर पोहोचलेले आहे. कृष्णा लगबगीने तिच्याजवळ जाते आणि आपलं काम झालंय का विचारते. तेव्हा मधू तिला सांगते की मी तुझं काम चोखपणे पार पाडलेलं आहे. आता मी सांगते त्याप्रमाणे करायचं. या मुलीला घ्यायचं आणि माझ्या आयुष्यातून निघून जायचं. कृष्णा मात्र एकदम खुशच दिसत असते. तेव्हा मधू तिच्याकडे पाहते आणि म्हणते, तुला तर लहान मुलं आवडत नाहीत ना? मग तू एवढी खुश का दिसत आहे? तेव्हा कृष्णा ओढवाओढवीची उत्तरं द्यायला सुरुवात करते. आपल्याला आवडत नाहीत, पण आपल्या गोदाला आवडतात ना. मग गोदाला आवडतात म्हणजे आपल्याला आवडतात. गोदाचं स्वप्न म्हणजे आपलं स्वप्न. आणि एकदा का गोदाला ही मुलगी मिळाली, की आपण निश्चिंत झालो. कसं आहे ना, गोदाकडं आपण राहतो आणि तिच्याकडून आपल्याला कुठेच जाता येत नाही. एकदा तिला ही मुलगी दिली, की आपण मुंबईला जायला मोकळं झालं. मग आपण एकदम सुपरस्टार होणार, सल्लूबरोबर पिक्चर करणार, असं काही ती तिला बोलत असते. तेव्हा मधूला एका व्यक्तीचा फोन आलेला असतो. तुमचं काम झालेलं आहे आणि मी मुलीला घेऊन आलेला आहे, असा मेसेज मधूला मिळालेला असतो. मधू त्याला आतमध्ये बोलवते. आता ती मुलगी कृष्णाच्या समोर असते. सावी आपल्या समोर येणार आहे या गोष्टीने सिंधू अगदी आनंदित झालेली असते. पण जेव्हा ती मुलगी तिच्या समोर येते तेव्हा ती सावी नसून आत्ताच तिने पोलीस स्टेशनमध्ये पाहिलेल्या पालकांची मुलगी तिच्यासमोर येऊन थांबलेली असते. तिला पाहिल्यानंतर सिंधूला खूपच राग येतो. कारण आपला स्वप्नभंग झालेला आहे ही गोष्ट तिला समजते आणि ती मधूला म्हणते, "ही ती मुलगी आहे का?" मधू म्हणते, "हो, हीच ती मुलगी आहे." पण आता तोंडावर कसलंही एक्सप्रेशन आणणं म्हणजे मधूला समजणार की आपला अपेक्षाभंग झालेला आहे. म्हणून
सिंधू तिला काहीच बोलत नाही आणि "तू माझं स्वप्न पूर्ण केलंयस" असंच तिला म्हणते. उद्याच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत, की सिंधू, मधू ज्या ठिकाणी आहेत आणि ती मुलगी ज्या ठिकाणी आहे, त्या ठिकाणी पोलिसांची गाडी आलेली आहे. पोलिसांच्या गाडींचा सायरन वाजत असल्यामुळे मधू एकदम टेन्शनमध्ये आलेली आहे आणि मधू कृष्णाला विचारते की "तू पोलिसांना इथे घेऊन आलेले आहेस का?" तेव्हा कृष्णा म्हणते, "मी पोलिसांना कशाला इथे घेऊन येऊ? माझा काही संबंध नाही आहे. पोलीस त्यांचे ते आलेले असतील." तेव्हा मधू तिला सांगते, "आता इथून कुठंसुद्धा हलू नकोस, कारण आपला जीव आता संकटात आहे." तेव्हा सिंधूला कळत नाही की नक्की हे मधू काय करत आहे. मधूने या मुलीला किडनॅप केलंय का काय असा संशय देखील आता तिच्या मनामध्ये येत असतो. मधू तिला आतच थांबायला लावते आणि स्वतः बाहेर जाऊन पाहते की नक्की काय परिस्थिती आहे. मधू खिडकीतून पाहत असते तेव्हा तिला मोठा धक्काच बसतो. कारण मधू उभा असलेल्या अड्ड्याच्या बाहेर राघवचे पोलीस राघवसह तेथे आलेले आहेत. राघवने त्या ठिकाणी गाडी थांबवलेली आहे आणि त्याला ज्या ठिकाणी पोहोचायचं आहे तेथे तो बरोबर पोहोचलेला असतो. आता आपली काही धडगत नाही हे मधूला चांगलंच समजलेलं आहे. कारण राघव पोलीस फोर्स घेऊन त्या ठिकाणी पोहोचलेला असतो आणि आता आपण रंगेहात पकडले जाणार या गोष्टीमुळे मधू मात्र एकदम घाबरलेले आहे. राघव बाहेर उतरून त्याने बंदूक देखील तिच्यावर रोखलेली आपल्याला पाहायला मिळते. आता राघव मधूला रंगेहात पकडणार का हे आपल्याला पुढील भागातच पाहता येणार आहे. अशाच अपडेटसाठी आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.